सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निशिदिनीचा विषय आहे किंवा आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. संस्कृत सुभाषित आहे इहैव नरक व्याधे चिकित्साम न करोति यः गत्वा निरौषधम स्थानम सरुजा किम करिष्यती. म्हणजे जिवंतपणीच नरक व्याधी चिकित्सा जो न करी तो जर मृत्यू पश्चात रोगग्रस्त होऊन नरका जाई तरी तेथे तो काय करी. ज्या माणसाने स्वर्ग म्हणजे काय, नरक म्हणजे काय, स्वर्ग सुख आणि नरक भय वा दुःख म्हणजे काय याची चिकित्सा प्रस्तुत मानवी जन्मात म्हणजे सध्याच्या मानवी जन्मात या पृथ्वीवर जिवंत असताना अजिबात केली नाही. असा माणूस जर अविचारी पद्धतीने जीवन जगेल आणि केवळ कधीही शमित न होणाऱ्या, शांत न होणाऱ्या तृष्णेच्या नादी म्हणजेच अतिरेकी विषयोपभोगाच्या नादी लागून आधिव्याधीग्रस्त व जराजर्जर पीडित होऊन मृत्यू पावेल तर असा माणूस स्वाभाविकच पुढील जन्मी नरक गतीला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे अधिक यातनादायी पशुयोनीसारख्या हीन योनीत जन्माला येऊ शकतो. मानवी जन्मात येऊनही त्याने हिताहिताचा भल्या बुऱ्याचा अजिबात विचार न करता जो केवळ विकारवश भोगासक्त जीवन जगला आणि आरोग्याचा म्हणजे आपण निरोगी आहोत का रोगी आहोत याचा अभ्यास चिंतन न करताच हीन योनीला नरकाला पुढील जन्मात प्राप्त झाला असा हा मागील जन्मातील रोगग्रस्ततेमुळे अंत झालेला पुढील जन्मात जेव्हा जातो तेव्हा तो अधिकच भयावह किंवा हीन योनीला प्राप्त होतो. आणि तेथे गेल्यावर आता तो काय करू शकेल. तेथे तर तो अधिकच असहाय्य, दुबळा आणि हतबल असणारा किंवा ठरणारा असतो. चांगल्याचा पुरस्कार करते आणि वाईटाचा पुरस्कार करते. आता हा प्रवास दुःख, यातना, क्लेश यांचा वाईटातून अधिक वाईटाकडे, नाशाकडून सर्वनाशाकडे जाणारा असा अटळ अंतहीन परम दुःखदायी प्रवास असू शकतो. या संदर्भाने खरेखुरे तत्वज्ञान सत्य माणसाने चालू जन्मातच आत्मसात करणे अगत्याचे आहे. हा जन्म चांगला असेल तर पुढचा जन्म चांगला आणि हा जन्म अविचारी तर पुढचा जन्म अधिक हीन योनीचा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे पुढील जन्माची चिंता करण्याची गरज तेव्हा होणार नाही जर चालू जन्मात आपण नीट चिंतन विचार केलं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणून प्रस्तुतची अभंग रचना नीट श्रवण करा व त्याचा अर्थ जाणून घ्या. आता देव माझा मी देवाचा या शीर्षकाचे निरूपण आहे आणि देव माझा मी देवाचा याच शीर्षकाचा प्रस्तुत प्रसंगी सुचलेला अभंग येथे आपणाला वाचून आपल्या पुढे सादर करीत आहे. तर ऐका. देव माझा मी देवाचा, ज्ञानाई तुकाई स्वरूपाई संत, अन्य ऋषी मुनी थोर महंत, वाणी त्यांच्या उमटे वेदविद्या सार, मनन चिंतनी हो जीव भोपार. ज्ञानेश्वर तुकाराम स्वरूपानंदांसारखे संत आणि अन्यही ऋषी मुनी महंत यांच्या वाणीतून वेदविद्येचे सार, वेदविद्येचा सारांश तत्वज्ञान उमटले आहे. आणि ते तत्वज्ञान किंवा ते वेदविद्या सार जर आपण जाणून मनन चिंतन केलं तर जीव या जन्मातून भवपार होतो. म्हणजे या जन्मातून पुढे जातो आणि कदाचित पुन्हा त्याला जन्म घ्यावाच लागत नाही. आता श्रुतिरूप संस्कृततेची प्राकृती अभंग रूपडे, प्राकृत सरसावे संस्कृत पिछाडे, प्राकृती अभंग अमृतसरी, अधोमुख संस्कृत फिरे माघारी. आता संस्कृतची महत्ता आपण म्हणतो परंतु प्रत्यक्षात श्रुती रूपाने म्हणजे वेदविद्या रूपाने जे संस्कृत आहे तेच प्राकृतामध्ये म्हणजे मराठीत अभंगाचे रूप घेऊन साजरं गोजरं रूप घेऊन म्हटलं आहे. म्हणून श्रुती रूप संस्कृत त्याची प्राकृती अभंग रूपडे. म्हणजे संस्कृतामध्ये जे श्रुती रूप वेदविद्या तत्वज्ञान रूपाने उमटले आहे तेच प्राकृतामध्ये मराठीमध्ये अभंगाचे रूपडे म्हणजे अभंगाचा परिवेश धारण करून आले आहे.
श्रुतिरूप संस्कृततेची प्राकृती अभंग रूपडे, प्राकृत सरसावे संस्कृत पिछाडे. परंतु प्राकृत पुढे सरसावून आलेला आहे आणि संस्कृत पिछाडीवर पडला आहे. कारण प्राकृती अभंग अमृत सरी. कारण प्राकृतामध्ये मराठीमध्ये अभंगाच्या अमृत सरी सरीवर सरी आहेत आणि त्या कारणाने अधोमुख संस्कृत फिरे माघारी. परिणामता संस्कृताला मान खाली घालून पाठी फिरावं लागला आहे. संत संग लाभे ऐसेची घडावे, मोमवाणी लेखणी दिव्यत्व ठरावे. आता हा जो अभंग ज्याच्या मुखातून लेखणीतून येत आहे तो म्हणत आहे, संत संघाच्या लाभाने माझ्याबाबत असंच घडावं आणि माझ्या वाणी आणि लेखणीमध्ये दिव्यत्वाचा ठसा उमटावा. मुखी लेखणी उमटो सदा तत्वज्ञान, ओतप्रोत वाहो तत्व नारायण. माझ्या मुखातून आणि लेखणीतून अनुक्रमे मुखातून अभंग रूपाने तत्वज्ञान प्रसवो आणि तेच माझ्या लेखणीतून सुद्धा लिहिले जावे. म्हणून माझ्या मुखातून आणि लेखणीतून तत्वाचं ज्ञान सुद्धा सर्वदा उमटावे. तत्वाचे ज्ञानच माझ्या मुखातून आणि लेखणीतून बाहेर पडावे. ओतप्रोत वाहो तत्व नारायण. आणि माझं संपूर्ण जीवन या तत्व नारायणाने म्हणजे या ब्रह्मरूप विश्वात्मक नारायणाने ओतप्रोत वाहणारे असावे. जन्मोजन्मी येर झारा नको प्रपंच सुटावा, याच जन्मी आत्मज्ञान मिळावा विसावा. जन्मोजन्मीचा येर झाला आता नको प्रपंच सुटावा, हा प्रपंच या जन्मातच संपून जावा. याच जन्मी आत्मज्ञान मिळावा विसावा आणि याच जन्मात आत्मज्ञान रूपी खराखुरा विसावा, मुक्ती मिळावी. देव माझा मी देवाचा निर्वाणीचे बोल. म्हणून देव माझा आणि मी देवाचा आहे हेच माझे निर्वाणीचे म्हणजे मुक्तीचे बोल आहेत. हेच नित्य सत्य अन्य वावदूक बोल. देव माझा आणि मी देवाचा हेच खरेखुरे सत्य बोल आहेत, हेच खरेखुरे मुक्तीचे बोल आहेत. हेच नित्य सत्य देवा देव माझा मी देवाचा हे निर्वाणीचे बोल हेच नेहमी चिरंतन सत्य म्हणून जाणून घ्या. अन्य वावदूक बोल. आणि अन्य जे काही माझे बोल असतील ते वावदुकी बोल आहेत, ते फोर बोल आहेत, ते संसारी अशा अर्थाने त्या बोलांना महत्व नाही. म्हणून देव माझा मी देवाचा अशा तऱ्हेने जर आपण चालू जीवनामध्ये सत्य ज्ञान आत्मज्ञानाचा शोध घेतला तर आपलं चालू जीवन जे सत्य ज्ञान आणि आत्मज्ञानाने ओतप्रोत वाहणारे आहे ते इतके काही उच्चप्रतीचे ठरेल की याची देही याची डोळा मुक्तीचा वसा आपणाला लाभेल. आणि या जन्मी जो मुक्त झाला त्याला पुढील जन्माची चिंताच करण्याचे कारण नाही. म्हणून चालू जन्म चांगला त्याचा पुढचा जन्म चांगला आणि चालू जन्म याचा सर्वोत्तम त्याला पुढचा जन्म नाहीच. मात्र या उलट चालू जन्मी जो मनोविकारग्रस्त होऊन विषयोपभोगाच्या नादी लागतो त्याला पुढचा जन्म याहून अधिक हीन दर्जाचा येतो आणि रोगग्रस्त आणि भोगग्रस्त म्हणून ज्याचा शेवट झाला तो पुढच्या जन्मात अधिक हीन दर्जाच्या जन्माला पात्र होतो आणि तेथे मग काही उपाय होत नाही. तेथे केवळ असहाय्यता ज्याला आपण गलित गात्रता म्हणतो तीच उपभोगाला मिळते. म्हणून चांगल्याचा शेवट चांगला नव्हे, सर्वात चांगल्याचा शेवट म्हणजे मोक्ष आणि वाईटाचा शेवट वाईट म्हणजे वाईटाकडून वाईटाकडे आपण जाणार की याच जन्मी आत्मज्ञान मिळवून आपण मोक्ष साध्य करणार हे आपण या निरूपणातून ठरवायचे आहे. आणि या निरूपणाचे शीर्षक अर्थातच देव माझा मी देवाचा आहे. प्रस्तुत संबंधात जो अभंग आपणाला अर्थासहित सांगितला तो भंग आता एकदा पुन्हा ऐकवतो आणि हे निरूपण संपन्न करतो. ऐका देव माझा मी देवाचा, ज्ञानाई तुकाई स्वरूपाई संत, अन्य ऋषी मुनी थोर महंत, वाणी त्यांच्या उमटे वेद विद्या सार, मनन चिंतनी हो जीव भोपार, श्रुती रूप संस्कृत तेची प्राकृती अभंग रूपडे, प्राकृत सरसावे संस्कृत पिछाडे, प्राकृती अभंग अमृत सरी, अधोमुख संस्कृत फिरे माघारी, संत संग लाभे ऐसेची घडावे,
मम वाणी लेखणी दिव्यत्व ठसावे, मुखी लेखणी उमटो सदा तत्वज्ञान, ओतप्रोत वाहो तत्व नारायण, जन्मोजन्मी येर धारा नको प्रपंच सुटावा, याच जन्मी आत्मज्ञान मिळावा विसावा, देव माझा मी देवाचा निर्वाणीचे बोल, हेच नित्य सत्य अन्य वावदू कपोल. तर देव माझा मी देवाचा या निर्वाणीच्या बोलातील जे अभंग तत्व ज्ञान आहे, कधीही नष्ट न होणारे तत्वाचं ज्ञान आहे, जे आपणाला मोक्ष मार्ग सुलभ करून देते, त्या मार्गाचा जर आपण सर्वांनी विचार केला तर उत्तमाची गती अत्युत्तम आणि अत्युत्तमाची गती ज्याला आपण म्हणतो बिनशर्त मुक्ती, त्या मुक्तीचे आपण धनी झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्व संत सज्जन श्रोते हो, आपण हा अभंग नीट ऐकावा. देव माझा मी देवाचा या अभंगात सांगितलेल्या तत्वज्ञानाचा जरूर जरूर विचार करावा आणि मग निश्चित ठरवावे आपण कुठल्या मार्गाने जाणे प्रशस्त आहे. अस्तु. धन्यवाद. सूर्यन सुप्रभात.